जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हं. आपण मला वाटतं आपण 42वा श्लोक झाला होता आपला. आणि दिसतंय ना? हा. हा. 42वा श्लोक झाला होता आणि आपण आता 43वा श्लोक बघणार आहोत. 42व्यात ते होतं की म्हणजे काही जण बुद्धिमान आणि दरिद्री पण योग्यांच्या कुलात जन्मतात, असे जे योगभ्रष्ट आहेत ते. आणि काही जण जे आहेत योगभ्रष्ट, काही योगभ्रष्ट हे शुचिनाम श्रीमताम घे, म्हणजे शुद्ध आचरण असलेल्या पण श्रीमंत घरात जन्मतात. आणि त्यात असंही भगवानांनी सांगितलंय की हे जे आहेत की दरिद्री पण बुद्धिमान योग्यांच्या कुलात जन्मलेले जे असतात योगभ्रष्ट, म्हणजे असा जन्म जो असतो तो जास्त श्रेयस्कर किंवा दुर्लभ तर असतो असं. ठीक आहे. तर 43वा श्लोक कोण वाचेल? वाचते मी. हा. वाचू वाचू का? हो हो. हा, वाच. हा. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूय संसिद्धौ कुरु नन्दन. हम्म. ऐकलं का? तर हो हो. हम्म, छान. हम्म. भूयस. हा. भूयस संसिद्ध, म्हणजे काही काही जण म्हणजे विशेषतः जे असं जेव्हा विसर्गाच्या समोर जेव्हा स येतो हा तेव्हा तो हा. डबल स करायचा. भूयस अच्छा. संसिद्ध. हा, पण तो बरं. भूयस विसर्गा हा. हा, विसर्गाचा ठीक. स बरोबर संधी भूयस असं होतं. असं. बरं. हा. ठीक. ठीक आहे. हा. तर तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततः भूयः संसिद्धौ कुरुनंदन. तर हे कुरुनंदना म्हणजे अर्जुना, कारण तो कुरुकुलात्रा पुत्र होता म्हणून त्याला कुरुनंदन असं म्हटलेलं आहे. तर आता तत्र तत्र म्हणजे काय? तिथे. तिथे म्हणजे कुठे? याच्या आधीचा जो श्लोक होता 42वा, की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही म्हणजे जे योगभ्रष्ट पुरुष की ज्यांना दरिद्री पण योगी आणि बुद्धिमान कुलामध्ये जन्म होतो, असा जन्म दुर्लभतर अतिशय दुर्लभ असतो असं. तर तिथं काय होतं त्याचं इथं 43व्या श्लोकात सांगितलंय की तत्र तेथे तम तम पौर्वदेहिकम, म्हणजे तम म्हणजे त्या पौर्वदेहिकम म्हणजे काय? पूर्वदेहातलं, म्हणजे जुन्या आधीच्या जन्मातला जो देह होता, हं, त्यात जे काय त्यांनी कमावलं होतं, हा, बुद्धी संयोगम, म्हणजे तिथं ज्या बुद्धीने म्हणजे त्याच्या बुद्धीची प्रगती जिथपर्यंत झाली होती तिथपासून तो पुढे सुरुवात करतो. म्हणजे तत्रतम पौर्वदेहिकम बुद्धी संयोगम लभते, म्हणजे याची या जन्मात त्याची लिंक मागच्या जन्मात जिथपर्यंत तो आला होता किंवा जिथे थांबला होता तिथे त्याची लिंक जुळते. हं. आणि च कुरुनंदन, आणि हे कुरुनंदना तत भूय संसिद्धौ यतते. आणि मग असा जो जीव असतो तर तो म्हणजे त्याला म्हणजे पहिली जी गती असते ती त्याला आपसूक आलेली असते, कारण त्याचं पूर्वजन्मातलं जे अर्जित असतं ते त्याला चटकन समजतं आणि तो त्याच्या पुढे चालायला लागतो.
त्याला पहिल्यापासून अभ्यास करावा लागत नाही, थोडक्यात म्हणजे. तर हे जे रहस्य आहे ना, यातनं आपल्याला कळतं कधी कधी मग, की असं होतं बऱ्याचदा की काही काही मुलं, त्यांना लहानपणीच, माझ्या लहानपणी मला आठवतं एक मुलगा होता, पा- तीस 4थ्या वर्षी तो इतकी छान बासरी वाजवायचा. हं. सगळेजण आश्चर्य करायचे की त्याला एवढ्या पटकन बासरी कशी काय वाजवता येते. हं. तर त्याचं कारण हे, की त्याची जी साधना गेल्या जन्मीची होती, इथे मी अध्यात्माविषयी बोलत नाहीये, तिच्या संगीत साधनेविषयी बोलतोय. पण त्याची जी त्या जन्मातली त्याची आधीच्या जन्मातली जी साधना असणार, तिथपासून त्यांनी इथं 4थ्या वर्षीच ते सुरू केलं. बरोबर. त्यामुळे त्याला इतर लोकांना जे पहिली 4-5 वर्ष जे करावं लागतं, ते त्याला आपसुकच ज्ञान प्राप्त होतं. आणि मग आता आपल्या लक्षात येईल, की एकेका घराण्यामध्ये एकापेक्षा एक, हं, म्हणजे उज्ज्वल किंवा हुशार लोक कसे उपजतात. याचं कारण असं, की हा ईश्वरी संकेत आहे, ही ईश्वरी योजना असते, की असे जे आधीचे जे योगभ्रष्ट पुरुष, म्हणजे ज्यांचा काही कारणाने योग पूर्ण झाला नाही. योगभ्रष्ट म्हणजे असं समजायचं नाही की ते भ्रष्ट झालेत. योगभ्रष्ट म्हणजे त्यांचा योगाचा मार्ग तिथे पूर्ण झाला नाही असे. योगभ्रष्टाचा अर्थ तो आहे, की तो मार्गात ते पूर्ण झाले नाहीत. तर त्यांना पुढचा जन्म त्यांना अशा कुलात मिळतो, की जिथं सगळं अनुकूलता असते. अनुकूलता तर असतेच, आणि त्यांचे पूर्वपुण्याई किंवा पूर्वजन्मातलं जे आलेलं असतं, ते पण त्यांना इथं, म्हणजे तिथपासनं ते पुढे सुरुवात करतात असं. त्यांना पहिल्यापासून करावं लागत नाही. आणि ते मग दिसतंच आपल्याला काही काही जणांच्या बाबतीत, नाही का? असं. आणि मग मंगेशकर घराणं पण असंच म्हणायला पाहिजे ना सर? हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हां. ततः भूयः संसिद्धौ यतते. आणि मग हां, ततः त्यामुळे किंवा त्यानंतर भूयः पुन्हा संसिद्धौ यतते. संसिद्धौ म्हणजे पूर्ण ती जी त्याची अर्धवट राहिली होती योगसिद्धी, ती प्राप्त करण्यासाठी तो आता प्रयत्न करायला लागतो पुढे आपसुकच, नाही का? गुरुजी, एक शंका आहे की हां. मानवी जन्मात ते साहजिक आहे, आपल्यासारखे गुरु भेटले तर शेवटी मोक्ष हा गोल आहे आणि गीतेचा हेतू तोच आहे. म्हणजे मानवी जन्म घेतल्यानंतर सर्वांनी कोणी म्हणजे मोक्षासाठी प्रयत्न करायला हवे. पण मग 84 लक्ष योनीत वृक्ष, वनस्पती, दगड, धोंडे, जलचर, प्राणी या सगळ्यांचं काय होतं पुढे? म्हणजे त्यांना हा चान्स कसा मिळतो पुढे प्रगती करण्यासाठी? हं. तर या ज्या 84 लक्ष योनी आहेत, तर यापैकी या सगळ्या, म्हणजे एक वगळता, मनुष्य योनी वगळता बाकी सगळ्या भोग योनी आहेत. हं. म्हणजे तिथं ते कर्म करू शकत नाही. मनुष्य जन्म किंवा मनुष्य योनी हीच एक अशी आहे, की जिथं आपल्याला काहीतरी कर्म करून त्याचं फळ मिळवण्याचा अवकाश आहे. याचं कारण असं, त्यांना भोगयोनी का म्हटलेलं आहे? कारण त्यांना तेवढं डिग्री ऑफ फ्रीडम त्यांना नाहीच आहे. बरोबर. बैल, तो स्वतः काही करू शकतो का? फक्त खाणं पिणं, झोप आणि आहार निद्रा भयमैथुनांच म्हणतात. त्यांना त्यांना बुद्धी दिलेलीच नाहीये देवानी. त्यामुळे त्यांना तशी वासना पण नसते. म्हणजे ते जे काय करतात, ते त्यांच्या स्वभावामुळे करतात, बस. पण मनुष्यच असा प्राणी किंवा जन्म असा आहे, की आपल्याला देवानी बुद्धी तर दिलेली आहे, चांगलं, वाईट, विवेक, अविवेक वगैरे, वगैरे. पण तरी आपल्या आपण कधी-कधी चुकीचा पर्याय निवडतो आणि त्यामुळे त्या वासना आपल्या चिकटतात. त्यामुळे त्या ज्या 84 यक्षयोगी आहेत ना, त्यामध्ये मग जीव कधी जातो, की जसं काही त्या पापांचे भोग घेण्यासाठी तो या योनींमध्ये जातो. जसं मी काल उदाहरण दिलं होतं, की तो एक योगी होता, की त्याला अगदी शेवटी त्याला आंबा दिसला आणि आंब्याचा मोह झाला, की एकदम तो आमरसमय झाला, आंबामय. तर त्याला
एक तो जन्म आला तो त्या आंब्यातला कीड किंवा तो किडा जो असतो त्याचा आला. बस तो काय त्याचे 10 दिवस 15 दिवस त्याचा काय जन्म असेल, बस ते भोग त्यांनी भोगले. तिथे त्याला कर्म आणि उन्नती व्हायला अवकाश नाहीये त्या बाकी कुठल्याही योनीमध्ये. त्यांना फक्त जे आधीच्या मनुष्य जन्मामध्ये त्यांनी जे भोग भोगलेले आहेत, म्हणजे सॉरी, त्यांच्या ज्या वासना कर्म आहेत त्या त्या वासना आहेत, त्या वासनांनुसार त्यांना ती भोगयोनी मिळते. ते भोग भोगायचे आणि पुढे जायचं. जसं थोडक्यात, ओके. जसं आपल्या इथे लौकिक व्यवहारात जसं कोर्टात शिक्षा होतात, बरोबर, कोणाला 1 वर्षाची होते, कोणाला सक्त मजुरी होते, कोणाला 10 वर्षाची होते, वगैरे वगैरे. हा, बरोबर. कोणाला नुसतं राजबंदी असतात किंवा काय, कोणी अगदी काळ्या पाण्याला जातात. म्हणजे तर तसा तो शिक्षांचे जे वेगवेगळे प्रकार असतात त्याच पद्धतीच्या त्या सगळ्या म्हणजे तिथे आता तुरुंगातला कैदी, त्याच्याकडून आपण काही अपेक्षा करू शकणार आहे का? काहीतरी तो महान बरोबर. कार्य करेलच, कारण त्याला बंदीच आहे. तो 4 खोलींच्या बाहेर येऊच शकत नाही. त्यामुळे त्याच्याकडनं बरोबर. अजून काही अपेक्षाच नाहीये. तसंच त्या सगळ्या बरोबर. भोगयोनी एका अर्थाने तो बंदिवास आहे. म्हणजे त्या ओके. बंदिवासामध्ये त्यांनी त्यांचा भोग भोगलाय आणि पूर्ण केलाय, बस. आणि त्या ते वासनेतनं तर मुक्त झाले, तेवढ्या वासनेतनं, असं. ओके. म्हणजे ते भोग भोगल्यानंतर परत त्यांना मानवी जीवन सुरू करण्याचा हे अवकाश असतो. हो हो, अगदी अगदी. सर होय. वृक्षांच्या बाबतीत जरा स्पष्ट करा ना. नाही नाही, आता या ज्या वनस्पती या पण योनीच आहे ना, जसं आपण आधुनिक जीवशास्त्रात पण मांडतो ना, की वनस्पतींना पण जीव आहेच, नाही का? तर जसे मनुष्य आणि जीव, तसाच त्या वनस्पतींमधला जीव, नाही का? हो, पण तिला भोगयोनी कसं म्हणता येईल? म्हणजे भोगयोनी म्हणजे ओके. आता वृक्षाला एखादा पूर्ण तुझा सांगतो, की एखादं झाड आहे, त्याच्या हातात असतं का, की त्याला काही परोपकार करावासा वाटला तर झाड स्वतःहून काही करू शकतं का? नाही. मनुष्य करू शकतो. मनुष्य घराबाहेर जाऊन दानधर्म करू शकतो, नाही का? म्हणजे काही चांगली गोष्ट करू शकतो. बऱ्याच चांगल्या म्हणजे करू शकतो काय करायचं ते, नाही का? भुकेल्याला अन्न देऊ शकतो, तहानलेल्याला पाणी देऊ शकतो, कोणाला आसरा देऊ शकतो, कोणाला शिकवू शकतो, वगैरे वगैरे काही करू शकतो. तसं तशी फ्रीडम ही बाकी कुठल्या योनीत आहे? म्हणजे चांगलं किती तरी मनात असलं अशा जीवांच्या. आता कुत्रा आहे, कुत्रा काय चांगलं करू शकतो? काहीच नाही. बैल, त्याचा कोणीतरी मालक असतो आणि त्या मालक सांगेल तसं त्यांनी शेतात राबायचंय, नाही का? जंगली जनावरं, त्यांचं फक्त काम एवढंच आहे, बस श्वापद मिळालं की खायचं, बस, नाही का? अजून त्यांना काय म्हणजे वाघाकडनं तुम्ही काही चांगलं करण्याची काय अपेक्षा ठेवू शकता, सांगा? नाही का? पण मग एका दृष्टीने ते निष्काम कर्मयोगच करत असतात ना? नाही, निष्काम कर्मयोग हा जुलमाचा रामराम झाला. तो निष्काम कर्मयोग नाही. निष्काम कर्मयोग कसा, की जेव्हा तुम्हाला चॉईस आहे म्हणून तुम्ही बरोबर. निष्काम आहे. हा, तिथे त्यांना चॉईसच नाही ना. आता जसं मी उदाहरण दिलं, एखाद्या तुम्ही कारागृहातल्या कैद्याला तुम्ही निष्काम कर्मयोग म्हणाल का? नाही ना. त्याला ती शिक्षा आहे, त्याची ती भोगायची आहे त्याला, बरोबर? हं? हं. जसा कैदी तशा या बाकीच्या सगळ्या 84 लक्ष योनी एक सोडून मनुष्य योनीच फक्त 4 पुरुषार्थ करू शकते. 4ही पुरुषार्थ करू शकते. कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा, आता यातला बाकी सगळ्या योनी फक्त काम पुरुषार्थ करू शकतात. नाही का? ना त्यांना धर्म आहे, बरोबर, ना त्यांना अर्थ प्राप्ती करू शकतात. हम्म. आणि मोक्षाचा प्रश्नच नाही, कारण त्यांना बुद्धीच नाहीये. त्यामुळे ज्ञानादेव तू कैवल्यम, त्यामुळे मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होणार. ज्ञानासाठी बुद्धी हवी, त्यांना बुद्धीच नाही दिलेली. पण ती सर बुद्धी 84 लक्ष योनीमधून पार होऊन मग मनुष्य जन्म येतो, नाही का? मग नाही नाही, मनुष्य असं असं जन्म जर काही नाही नाही नाही, असं शेवटचा जन्म असं मनुष्य जन्म असं म्हणतात ना? नाही, शेवटचा नाही, शेवटचा नाही. मग नाही, हजारो असं मनुष्य, नाही. हा, हा. मनुष्य जन्म ही हजारो लाखो होऊन मग मुक्ती होऊ शकते. ओके. काय होतं,
जी म्हणजे आता मनुष्य जर त्या पाप पुण्याच्या ह्याच्यामध्ये असेल आणि हा. परत मग मनुष्याचा जन्म त्याला येतो का? हो हो त्याच्या त्या त्याच्यावर सायकलनुसार त्याला येतोच ना मनुष्याचा जन्म. जसं कैदी आहे, तो कैद्याला 3 वर्षाची शिक्षा झाली, शिक्षा भोगून झाली, तो परत आला, माणसात आला परत. आता परत त्याला चॉईस आहे कसं चांगलं वागायचं की वाईट वागायचं. काही जण परत गुन्हे करतच राहतात, काही जण नाही करत, चांगल्या मार्गाने जातात, नाही का असं. नाही, पद्मपुराणात त्या पण 84 लक्ष योनीचं त्यांनी वर्गीकरण केलंय की 4 लक्ष योनी मानव आणि देव, 20 लक्ष काहीतरी वनस्पती वृक्ष, 8 होय. लक्ष जनावर वगैरे असं दाखवलं. म्हणजे आता या मानवी योनी 4 लक्ष म्हणजे तो कसा काय भेदभाव, म्हणजे कसं म्हणजे काय नाही. मानव आणि सांगतो. देवाची झाली 4 लक्ष. नाही नाही सांगतो. तर मानवांमध्ये प्रकार आहेत. हम्म. म्हणजे कसं की म्हणूनच असं जे आपल्याला म्हटलं जातं ना की दुर्लभम भारते जन्म. हम्म. कारण सनातन म्हणजे भारतखंड किंवा भरतखंड हाच एक कसा खंड आहे पृथ्वी तलावर की जिथं सनातन धर्म, वर्णाश्रम व्यवस्था, म्हणजे वर्णाश्रम मी या दृष्टीने म्हणतो की प्रत्येकाचं धर्म निश्चित केलेला आहे, बरोबर, समाज व्यवस्था आहे. या उलट पृथ्वी तलावर पूर्वीच्या काळी म्हणजे अशा अनेक वंश किंवा जमाती, टोळीवाले वगैरे असे जे होते की जिथं ते जीणं सुद्धा पशुसारखंच असायचं, म्हणायला मनुष्य, बरोबर. किंवा आता देवजन्म जो आहे, देव, किन्नर, काय यक्ष वगैरे हे जे असतात, ह्या सुद्धा सगळ्या भोगयोनी आहेत. त्यांचे भोग संपले की ते परत येणार आहेत. हो. हा, ते त्यांना काही ते परमनंट, त्यांना मुक्ती तर नाहीच आहे असं. फक्त त्यांनी काही चांगली कर्म केली असतील ज्या जीवांनी, पुण्यात्म्यांनी, सकाम पुण्यात्म्यांनी, म्हणून त्यांना त्या योनी मिळालेल्या आहेत असं. ज्ञान. ओके. असं. आणि दुसरा एक कन्सेप्ट जो सुखदा त्यांनी विचारला की म्हणजे पूर्ण 84 लक्ष झाल्यावर मग एकदा मनुष्य, परत 84 लक्ष, परत एकदा मनुष्य, असं होतं का? नाही. ते आता समजा मनुष्य जन्मात आपलं काही आपण काही पाप पुण्याचा जो काही हिशोब झाला त्यातनं जे काय शेवटची इच्छा असेल त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळणार. मग तो कुठलाही असो, आणि त्यातली काही पापं असतील ती नाहीशी, म्हणजे ते भोग, पापं नाहीच म्हणणार मी, भोग म्हणेल, तर भोग संपल्यावरती तो मनुष्य जन्मात परत त्याला संधी मिळणार त्या जीवाला. परत त्याने चांगलं केलं तर ठीक आहे, नाही तर परत त्याच्या वासनेनुसार, शेवटच्या इच्छेनुसार त्याला परत पुढचा जन्म मिळणार आणि हे चक्र सुरूच राहणार असं. म्हणजे सर मी बोलू का? हा, याचा अर्थ शेवटची जी अगदी शेवटच्या श्वासाच्या वेळी जे विचार किंवा जी इच्छा असते ती सगळ्यात जास्त मॅटर करते. आपला जन्म पुढचा कुठे होणार आहे असं म्हणायचंय ना तुम्हाला? होय. याचं कारण असं की म्हणजे जेव्हा मनुष्य अगदी मृत्यूशय्येवर असतो ना, अगदी शेवटी प्राण निघताना त्याची ती अत्यंत तीव्र इच्छा असते. आणि ती तीव्र इच्छा त्याच्या पुढच्या, जसं आपण परीक्षेचा खूप अभ्यास केला की मला चांगलं यश मिळतं, बरोबर, तशा त्या तीव्र इच्छेचं रूपांतर ती, आणि मग काय होतं, तो जेव्हा तो बाहेर पडतो देहाच्या, त्याच्या तेच डोक्यात, म्हणजे त्यात तीच वासना, त्याला म्हणूनच वासना देह म्हणतात, की ती वासनाच त्याच्या लक्षात, म्हणजे त्या वासनेनेच तो फिरत असतो आणि म्हणून पुढचा जन्म त्याला त्या वासनेनुरूप मिळतो असं. आणि मग जर आपलं एक मग तर कुत्र आणि मांजर ह्यांना सुद्धा जर मरताना त्यांची इच्छा असेल की बाबा मनुष्य जन्म नाही हवा, नाही 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 ती त्यांना त्याचा देह, त्यांना त्या वासनेचं हे नाहीच आहे. त्यांचं जसं कैद्याला काही चॉईस असतो का? नाही. हा, कैदी कसा असतो की बाबा रे तुला जेलमध्ये झाला, तुझ्या 3 वर्षाची शिक्षा संपली, जा तू बाहेर, आता कुठेही जा, तुझी मर्जी आता असं. त्यामुळे आता त्यांचा जो पुढचा देह असेल, म्हणजे आता त्यांना वासनाच नसते. वासना कधी निर्माण होते?
वासना ही म्हणजे मनाची आणि मन आणि बुद्धी म्हणजे चित्ताची आत्यंतिक इच्छा म्हणजे वासना. बरोबर? त्यांना हे काहीच नसतं ना. सर, अपवादात्मक प्रकरणामध्ये काही काही लोक ॲक्सिडेंटमुळे किंवा कशामुळे तरी अनेक महिने म्हणा, वर्ष म्हणा, मग त्याच्या शेवटच्या इच्छेचं काय? आणि मग बरोबर. नंतर मरतात ती कोमातनं पण. नाही, म्हणूनच आपल्या धर्मामध्ये म्हणजे धर्मसंस्कारात असे जे ऍक्सिडेंट म्हणजे काय, की त्या जीवाला क्षणाचीही उसंत मिळत नाही आणि त्याचं प्राणोत्क्रमण होतं. बरोबर? बाकी सगळ्या स्थितींमध्ये, नैसर्गिक मृत्यूमध्ये किंवा इव्हन अपमृत्यू नाहीच, पण नैसर्गिक मृत्यूच म्हणा, आजाराने किंवा असं वगैरे, तर त्याला जीवाला कळतं की मी आता चाललोय. बरोबर? पण अशा जरी आपण म्हणत असतो ना की अमुक एक माणूस झोपेत गेला, असं होत नाही. त्याला जाताना ते जाणीव होते. हं. आणि त्यामुळे ती इच्छा शेवटची इच्छेचं स्वातंत्र्य त्याला असतं. हां. पण जेव्हा अपमृत्यू म्हणजे कल्पना करा, एखादे क्षणार्धात बॉम्ब फुटला, हां, उदाहरणार्थ, किंवा ऍक्सिडेंट झाला, तर त्या जीवाला ती वासना घेण्याचीच उसंत मिळत नाही आणि तो निस्तब्ध होतो. आणि म्हणूनच मग असं म्हणतात ना, की असे जीव मग लटकत राहतात. पूर्वी म्हणायचे की मग यांची असे जे अपघातातले जीव आहेत त्यांची भूतं होतात. भूतं होतात म्हणजे काय? त्यांना इच्छा व्यक्त करायला सुद्धा वाव मिळत नाही. म्हणून ते असे भरकटत राहतात याच्यात. म्हणून मग त्यांना संस्कार वगैरे करून वगैरे, वगैरे त्यांना आपल्या धर्मसंस्कारात जे आहे त्यानुसार त्यांना त्यांचं विशेष असतं. कारण त्यांना ते असे लटकत राहण्याचा धोका जास्त असतो. असं. आणि सर, युजली आपल्या प्रिय व्यक्तीचाच विचार अशा क्षणी कदाचित जास्त येत असेल मनात. मग अशांचं काय होतं? नाही, कसं आहे म्हणजे हे समजा तुम्ही नैसर्गिक मृत्यूमध्ये तुम्ही म्हणताय की आपल्या प्रिय जीव अडकलेला. हा, म्हणजे फक्त असं होतं ना की आता एखादे बरोबर. आई वडिलांचा जीव आपल्या मुलांना असतो, जाताना आपल्या मुलांचा विचार मनात येणं साहजिक आहे. तर मग 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 अशांचं काय होतं? मग अशाच त्यांची जी इच्छा असेल तर तो तिथेच कुठेतरी जवळपास तर जन्म घेतात मुलांजवळ. कारण त्यांना ते बाहेर म्हणजे ते एवढे आसक्त असतात की त्यांना त्याच्या बाहेर जाताच येत नाही. बरोबर? मग तिथलंच कुठलं तरी झाड म्हणा, जन्म पण घेऊ शकतात. मनुष्य जन्मही असू शकतो तो पुढचा. त्यांच्याच जवळपासचा, त्यांच्याच संबंधी असा जन्म पण होऊ शकतो. आणि त्या जन्म खुणा पण घेऊन येतात त्यांच्या मग हो, वडिलांची किंवा तीळ हो. म्हणा किंवा काय. त्यामुळे एकदा हा जो कर्मसिद्धांत, हे सगळं गोष्टी या कर्मसिद्धांताशी निगडीत आहे. बरोबर? आणि जन्म हा कर्माशी निगडीत आहे. ज्यामुळे आपण ज्याला म्हणजे मग हे जे शास्त्र की अमुक एक म्हणजे विषय असा होता की पुढच्या जन्मामध्ये मागची बुद्धी आणि मागचं ज्ञान कसं प्राप्त होतं, तर त्याचा हा विषय होता आपल्या 43व्या श्लोकात, नाही का? थोडंसं मी गाडी इकडे आणतोय. तर म्हणजे त्यामुळे ती ज्यालाच आपण म्हणतो पूर्वपुण्याई, आपण या सगळ्या गोष्टींना म्हणतो पूर्वपुण्याई, नाही का? तर ही पूर्वपुण्याई अशी कामाला येते आपल्याला, मग चांगली किंवा वाईट दोन्ही. हा. आणि मग मला असं म्हणायचं वाटतं, मग असं म्हटलं जातं की अरे ह्या नातवात किंवा पणतवात अगदी आजोबांचे गुण आलेत. हो. हो ना. त्यांच्यासारखंच हा वागतो, बोलतो, असं काहीतरी. असं काहीतरी म्हणजे लोकांची मग ती एक श्रद्धाही असायची की येतं बाबा, म्हणजे हा ते पुन्हा पुन्हा जन्म हा घेतात या जीन्स अर्थाने. हा किंवा जीन्स भातबंडाच्या मधनं. रूपात वगैरे जन्म घेतात, असं असं पण म्हणतो ना. माझ्या मनात येत होता आता पण विचार. पण खरं सांगू याच्याबद्दल का? बोलला. हो, पण खरं सांगू हा. का, यात फार अडकायचं काम नाही. आपल्याला विचारही करायचं काम नाहीये. हा ते आपलं काम हो. नाहीये. बरोबर? ते हा कर्म सिद्धांतानुसार जे व्हायचं ते आपण विचार करून काही फायदा आहे का त्याचा? नाही. आपल्याला एवढं खरंच नाही. कळलंय, खूप झालं, बस पुढे जायचं आपण. नाही का? पुढचं यात कुणी म्हणजे पाहिलंय असं. हा तेच. हा, म्हणजे पण हा. यातलं तर तत्व लक्षात जगन्मातीची काय तत्व वादिका लक्षात बनते. तत्व लक्षात काय ठेवायचं की आज जे करू या म्हणजे, आणि जन्मी हा चांगलं. हा
हा म्हणजे त्या चांगल्या वागल्या कुठलंही पाहिजे. चांगलं कार्य कुठलंही कधी फुकट जात नाही. या जन्मीने तर हा पुढच्या जन्मी त्याचा फायदा होणार आहे, हे सगळ्यात मोठं आश्वासन इथं भगवंत देत आहेत. हे हा टेकावे आहे. हा हा, हा हे लक्षात लक्षात ठेवायचं. ठेवायचं. हा, ते म्हणजे कोणी म्हणेल आता मी तर 70 वर्षाचा झालो, आता मी काय करू, कशाला करू, काय करू, आता तर माझं नाही संपलंय. अजिबात नाही, संपलं कधीच नाहीये. कधीच शेवटच्या नाही. खरंय. श्वासापर्यंत संपलेलं नाहीये ते. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी कॅरी फॉरवर्ड होणारच आहे. कॅरी फॉरवर्ड हा अगदी छान शब्द आहे, लक्षात ठेवायचा. नाही का? असं. हो तर हो. हो हो हा, हा, पुढचं. आता हे आपण सर 43वा मागील श्लोक. मागील पानावर सुरू झाली. हो. 43व्या श्लोकानंतर आता 41व्या श्लोकात जे म्हटलं होतं की शुचिनाम श्रीमताम गे, हे काही योगभ्रष्ट पुरुष हे शुचिनाम श्रीमताम गे म्हणजे चांगल्या श्रीमंत आणि धनवान पण शुद्ध संस्कार असलेल्या, आचरण असलेल्या घरांमध्ये जन्म घेतात. मग त्यांचं काय होतं? तर ते सांगतायत इथं की पूर्वाभ्यासेन तेनैव. कोण वाचेल? मी वाचतो सर, वासंती. हा, वाचा. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. थोडस एक सांगतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यश, म्हणजे ते आणि ह, तेह्य असं म्हणायचं. ह्रियते ह्यवशोऽपि सः, तेह्य असं. ओके हा, हो सर, हो सर. हं. ठीक आहे. तर पूर्वाभ्यासेन म्हणजे आता जे आधीचा जो प्रकार होता तो त्यांचं काय होतं? तर पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते ही अवशः अपि सहा. जिज्ञासुः अपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आता त्यांची अवस्था थोडी खालची आधीच्या याच्यापेक्षा. यांचं काय होतं की 6 म्हणजे जो योगभ्रष्ट पुरुष की ज्यांनी श्रीमंत आणि चांगल्या घरात जन्म घेतलेला आहे तो, हा, अवशः, तो पराधीन तर असतोच, बरोबर आहे. अपि, पराधीन असला तरी, अवशः म्हणजे पराधीन असला तरी, तेन पूर्वाभ्यासेन एव म्हणजे त्याच्या पूर्वाभ्यासाने, म्हणजे आधी जसं म्हटलं होतं पौर्वदेहिकम, तसं इथं पूर्वाभ्यासेनं त्याच्या आधीच्या अभ्यासाने ही ह्रियते, म्हणजे आकर्षित होतो. योगस्य जिज्ञासु अपि शब्दब्रह्माति वर्तते. शब्दब्रह्मालाही तो उल्लंघन करतो. आता शब्दब्रह्माला उल्लंघन करतो हे जरा विचित्र वाटेल, कारण शब्दब्रह्म म्हणजे वेद. तर भगवान कृष्णांना असं म्हणायचं आहे की वेदातली जी सकाम कर्म आहे, त्या सकाम कर्मातही तो पुढे जातो, त्याला ओलांडून तो अतिवर्तते म्हणजे पलीकडे जाऊन तो निष्काम कर्म आणि त्याचं जे मन विचलित झाल्यामुळे त्याचा जे ओगभ्रष्टता आली होती तर तो म्हणजे साध्य करतो. आता इथं एक गंमत आहे. शंकराचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. मग हा श्लोक आणि आधीच्या श्लोकामध्ये फरक काय? तर फरक असा आहे की याच्यामध्ये काय होतं की त्याची जी पापं असतात ना, बऱ्याचदा ती पापांचंही फळ, म्हणजे तो श्रीमंत घरात जन्मतो पण त्याची म्हणजे त्याच्या आधीच्या जन्मातल्या पापकर्माचं फळ त्याला आधी मिळतं. त्यामुळे लगेच जसं आधीच्या याच्यात झालं होतं की अगदी सुरुवातीपासूनच त्याची चमक दिसते, इथे तसं होत नाही. कधी कधी त्याची जुदी पापकर्माची फळं त्याला भोगावी लागतात. म्हणजे आपण बघतो कधी कधी की चांगल्या घरातला जन्मलेला आधी काहीतरी थोडा भरकटतो आणि मग पुन्हा सन्मार्गाला लागतो, बरोबर. त्याचं लॉजिक आणि त्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे त्यांनी की
कारण त्या जीवामध्ये जन्मामध्ये त्यांनी दोन्ही गोष्टी केलेल्या असतात, चांगलं आणि वाईट. तर आधी त्याला वाईट कर्मांचं फळ मिळतं किंवा वाईट कर्म थोडी जास्त असतात त्याची, पण तो म्हणजे कर्मयोगातनं तो म्हणजे ज्ञानमार्गाला कर्मसन्यास घेतलेला असतो, पण मग त्याचा पुढे तो विचलित होतो. मग त्याचं त्या आधीच्या जन्मातला जो पापकर्माचं जे फळ आहे ते त्याला आधी मिळतं आणि मग ते, पण मग नंतर चांगल्या कर्माच्या फळाने ते फळ दाबून मग तो परत तो उसळी घेतो, चांगलं कर्म त्याचं उसळी घेतं असं. त्यामुळे होत म्हणजे त्यालाही गती होतेच, फक्त कधी थोडं जास्त काळ त्याला थांबावं लागतं असं असं शंकराचार्यांनी इथं सांगितलेलं आहे. थोडासा फरक आहे, म्हणून हा श्लोक वेगळा दिलेला नाही, तर दोघांनाही एकाच श्लोकामध्ये गुंडाळलं असतं तरी चाललं असतं, पण भगवंतांना दोघांची जी गती असते ती थोडी वेगळी आहे हे सांगायचं होतं म्हणून. हं? ठीक आहे. आता आपण 45वा श्लोक बघूया. कोण वाचेल? वाचा. वाचते. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम्. बरोबर. इथं सुद्धा तसंच ते थोडंसं सांगितलेलं की प्रयत्नात यत मानस्तु, तू म्हणजे परंतु, योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततः याती परामगतीम याती. परामगतीम याती म्हणजे तो परमगतीला प्राप्त होतो. ततः कसं तर परंतु प्रयत्नात यतमानः योगी, जो योगी प्रयत्नपूर्वक, आता प्रयत्नात आणि यतमानात दोन्ही जवळपास सारखंच आहे अर्थ त्याचा, म्हणजे प्रयत्नाने मेहनत करणारा किंवा अभ्यास करणारा जो योगी तो अनेक जन्म संशुद्ध किल्बिषः, म्हणजे काय की अनेक जन्मोजन्मीचं त्याची जी पुण्याई असते, संस्कार असतात, तर त्यांनी तो म्हणजे एका, आता जे मी म्हटलं होतं आपण की ती कॅरी फॉरवर्ड हा सिद्धांत इथे खूप लागू पडतो. संचित कर्म त्याची जी असतात, पूर्व पुण्याई असते, ती पूर्व पुण्याईनी संसिद्ध किल्बिषः, ती पूर्व पुण्याई अनेक पूर्वजन्मांची चांगली कर्म त्यांनी किल्बिष म्हणजे त्याची जी पापकर्म असतात त्यातनं तो शुद्ध होतो. आणि त्यानंतर ततः मग लगेच, आणि एकदा तो शुद्ध झाला की लगेच तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे हे पुन्हा पुन्हा का, म्हणजे की कुठलंही कर्म 10 जन्मपूर्वीचं सुद्धा जर चुकीचं कर्म असेल तर ते त्याला फेडण्यासाठी आता ही चांगली कर्म उपयोगी पडतात. त्यामुळे आपण म्हणतो ना कधी कधी की ठीक आहे एखाद्याने पाप केलं हरकत नाही, आणि जे काल जो प्रश्न होता ना त्याचं मी उत्तर दिलं नव्हतं तेव्हा, ते याच्यात आहे की वाईट कर्म होतात काही माणसांकडनं, पण त्याची अगदी पूर्ण भरपाई नाही तरी काही प्रमाणात त्याची परतफेड ही चांगल्या कर्माने होण्याला वाव दिलेला आहे आपल्या धर्मामध्ये, आणि आपल्या धर्मामध्ये साक्षात भगवंतांनीच सांगितलेलं आहे. त्यामुळे कारण असं जर आश्वासन दिलं नसतं तर चोर नेहमीच कायम चोरच राहिला असता की आता तर माझं काही म्हणजे मला काही गतीच नाही पुढे, बरोबर. लबाड माणूस नेहमी लबाडीच करत राहिला असता, बरोबर. पण प्रत्येकाला हे एक आश्वासन आहे अगदी म्हणजे पापी माणसाला सुद्धा की ठीक आहे तुझं पाप झालं हरकत नाही, पण तू आता काहीतरी पुण्य तर करायला लाग की जेणेकरून तुझं त्या पापाला काहीतरी म्हणजे भरपाई होईल त्याची, हे आश्वासन आहे. कारण जसं मी म्हटलं की परमेश्वराचा हा सत्य संकल्प आहे की प्रत्येकाचा उद्धार परमेश्वराला करायचा आहे, फक्त तो बघत असतो की तुमच्याकडनं पाऊल कधी उचललं जातं, संधी देत असतो सगळ्यांना. आणि तिथं या जसं श्लोकात नारायणाचा वाल्मिकी झाला तसं तसं वाल्मिकी बरोबर ऋषी.
बरोबर बरोबर अगदी म्हणजे बरोबर. मला काय विचारायचं आहे की पापकर्म केले ठीक आहे, पण पुण्य करून ते पापाचं शमन होत नाही. ते पापाचे भोग हे भोगूनच शेवटी पुण्यकर्म करून पुण्याकडे जायचं असतं, बरोबर ना? नाही नाही, दोन्ही आहे, कॉम्पोजिट आहे सगळं. काही पापांचं तुम्हाला भोगावं पण लागतील. काही पाप जी आहेत त्याचं तुम्हाला म्हणजे कॉम्पेन्सेट पण होतील पुण्यामुळे. जसे समजलं? म्हणजे जसे की उदाहरण, हा म्हणजे एखादा जसं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने चोरी केली असेल समजा, पण त्यांनी काही वर्षाने म्हणजे चोरी केली, थोडंवर पुढे गेला, पण त्याला चांगला पैसा कुठेतरी नंतर मग चांगल्या आणि त्यांनी कमवला आणि दानधर्म पण केला. तर त्या दानधर्माने एखाद्या वेळेस त्या पापकर्माचं चोरीचं फळ त्याला वेगळं भोगावंही लागू शकतं, किंवा काही वेळेला काही चोऱ्यांचं फळ त्याला त्याच्या दानधर्मामुळे कॉम्पेन्सेट पण होतं. म्हणजे उदाहरणार्थ 1000 रुपयाची चोरी केली आणि 10,000 रुपयाचा दानधर्म केला, तर मग त्या 10,000च्या दानधर्माने त्याच्या 1000 रुपयाचा चोरीचं जे त्याचा जो गुन्हा आहे तो कॉम्पेन्सेट झाला. तर म्हणून इथं अनेक जन्म संसिद्ध संशुद्ध किल्बिषहा, किल्बिष म्हणजे पाप, तर अनेक जन्म संसिद्ध म्हणजे अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईनी त्याची जी किल्बिष पाप जी असतात ती शुद्ध, त्यातनं तो शुद्ध होऊन ततः मग लगेच तो परामगती पुढे जातो असं. तर हे सर पण एखादं समजा एखादं जर असं असेल की जसं फॉर एक्झाम्पल आता सेल्स मध्ये जी लोक असतात, तर त्यांना बऱ्याचदा काहीही सांगून आपल्याला बघा वस्तू विकल्या जातात किंवा सर्व्हिसेस विकल्या जातात. मी हम्म, जस्ट एक्झाम्पल म्हणून देते. हम्म. सो आता ती माणसं स्वतःसाठी असं एक्झॅक्टली ते सेल करत नाही, ते त्यांच्या ऑफिससाठी किंवा सेल्स टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी करतायत, बरोबर? तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा दुसऱ्यासाठी जर एखादं पाप कोण केलं असेल तर मग ते कसं काउंट होतं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जे तुम्ही उदाहरण दिलं त्याच्याविषयी मी सांगतो विषय. हा म्हणजे हे त्याची वेगवेगळ्या ह्याच्यात हा नाही वेगवेगळ्या ऐका, नाही उदाहरणांची नाही नाही, ठीक आहे, एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेऊया आपण हेच. तर अशी गोष्ट आहे की तुम्हाला कंपनीने प्रत्यक्ष सांगितलंय का की तुमच्या कामाचं स्वरूप खोटं बोलून विकणं हे आहे, की तुम्ही स्वतःच्या मनाने करताय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर तुम्ही कंपनी तुम्हाला खोटं बोलून काम करा असं सांगत असेल तर तो जॉब घ्यायचा की नाही, किंवा त्या जॉबमध्ये राहायचं की नाही, हा तुम्हाला चॉईस आहे की नाही? आहे. बरोबर. प्युअर सेल्स वेगळा, म्हणजे सेल्स स्किल्स ज्याला म्हणतात, गोड बोलून वगैरे वगैरे, आणि खोटं खोटं नाटं सांगून वेगळं. हां, इथं खोटं नाटं हे जे आहे ना, हे पापामध्ये मोडतं. बरोबर. गोड बोलून हे करणं हे पापामध्ये मोडत नाही. आता ते पाप करताना एकतर तुम्हाला कंपनी सांगत असेल तर आपल्याला चॉईस होता की ज्या कंपनीत छोटं आहे, ते काही तुम्ही काही त्याचे मालक नाही आहात, म्हणजे तो काही तुमचा मालक जन्मोजन्मीचा तुम्ही गुलाम नाही आहात त्याचं, की तुम्ही त्याचा ऐकणं भागच आहे. बरोबर. तुम्हाला कंपनीत राजीनामा द्यायचा ऑप्शन आहे, कधी तुम्ही बाहेर पडू शकता त्यातनं. एक. दुसरी गोष्ट, जर कंपनीने सांगितलं नसेल, पण तुम्हीच तुमचं अपयश झाकण्यासाठी जर खोटं नाटं बोलून जर विकत असाल, तर तो परत तुमचा चॉईस आहे. मग ते पाप तुम्हालाच लागणार. उदाहरण रामायणातलं हे जे छान सगळ्यात सुंदर उदाहरण आहे की नारदांनी वाल्मिकींना वाल्या कुळ्याला सांगितलं की तू तुझ्या बायका पोरांना विचार की ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का. मग तो विचारून येतो आणि सगळे म्हणतात, नाही बा, आम्ही थोडेच तुला खोटं बोलायला सांगितलं. बरोबर. तर अशी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्यालाच वाटतं आपण की मला हे करणं भाग आहे म्हणून. नाही का. तुम्ही जर खरोखर त्यांच्या ऑफिसरला विचारलं की मी खोटं नाटं बोलू का, तो म्हणेल तो तुझा प्रॉब्लेम आहे, मी नाही सांगणार तुला काही. नाही का. किंवा त्यामुळे न्यायाधीशांनी सेल्स मध्ये इन्सेंटिव्ह मिळतं म्हणून ते खोटं बोलून सेल करतात. एक्झॅक्टली, तो म्हणजे थोडक्यात तो अतिमोहात पडून म्हणजे हे करत असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे, तो कंपनीचा प्रॉब्लेम नाहीये. आणि करेक्ट. ऍटलिस्ट हा हा प्रकाशजी बोला. न्यायाधीश शिक्षा देतात किंवा सैनिक
समोरच्या शत्रूला मारतो, त्यांना